तर दुसरीकडे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर इथल्या बाजार समितीमध्ये ही भेट झाली। या भेटीनंतर संपूर्ण राज्यात भेटीची चर्चा रंगली। तर या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला। तर मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि बीड शहराच्या पाण्यासंदर्भात संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं। तर या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांनीही माध्यमांशी बोलताना मी बीडचा आमदार आहे आणि बीड शहरात 21 दिवसानंतर सध्या पाणी येतंय, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे ही भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनीही सांगितलं। तुम्ही ना इतके वेडे आहात, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे, मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला आहे। अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे। अनेकदा आम्ही अधिवेशनांमध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो। आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थकबाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं। म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं। त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो, तो विषय सुद्धा तो मार्गी लावला आहे।